एक सत्य घटना चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे आणि सर्वांना नमस्कार। आजची स्टोरी खूप भयानक आहे, म्हणून कुठेही स्किप करू नका, व्हिडिओ एंडपर्यंत बघा। आतापर्यंत छान प्रेम दिलंय, असंच तुमचा प्रेम राहू द्या। अशीच छान छान स्टोरी तुमच्यापर्यंत आणायचा आम्ही प्रयत्न करतोय। तर आजची स्टोरी या दादांसंगती घडलेली स्टोरी आहे। ते त्यांच्या कामानिमित्त विरारला गेलेले बाईकवर आणि विरारवरून येताना त्यांना लेट झालं। रात्री 12:30-1 वाजलेले आणि त्यांनी विचार केला की आरे शॉर्टकट आहे, आरेवरून आपण पुढे निघून जाऊया। असा विचार करून त्यांनी आरेमधून गाडी घेतली। आता गाडी पावसाळ्याचा दिवस असल्यामुळे गाडी थोडी हळूहळू चालवित होते, पण अचानकच त्यांची गाडी बंद झाली। आता गाडी बंद झाल्यावर इकडे तिकडे बघितलं की कोणी दिसतंय की त्यांची हेल्प घेऊ, पण त्या टायमिंगमध्ये तिथं कोणीच नव्हतं। दादांनी कशी बशी करून गाडी स्टार्ट केली। गाडी स्टार्ट झाली आणि हार्डली 10 ते 15 मिनटं पुढे गेल्यावर एक मुलगा दिसतोय। गाडी थांबवली। त्या मुलग्याला विचारलं की हा रोड बरोबर म्हणजे बाहेर आम्हाला जायचं आहे पवई साईडला, तर तिथेच निघतो का? तर तो मुलगा काहीच बोलला नाही, शांत उभा होता आणि त्याला वाटलं मग की असेल, चल सोड जाऊ दे। मग त्याने पुन्हा गाडी पुढे नेली। आता पुढे नेल्यानंतर त्यांचं अचानकच एक बोर्डवर लक्ष गेलं, तर त्याच मुलग्याचा फोटो तिथे त्यांना दिसला आणि त्या मुलग्याचं म्हणजे मृत्यू झालेला आणि त्याची दस्तगिरी ह्या दिवशी आहे असं लिहिलेलं। हे बघून ते तिथं खूप घाबरले। आता घाबरल्यानंतर सांगणार कोणाला, कारण तिथं कोणीच नव्हतं। त्यांनी तिथून जे स्पीडमध्ये बाईक काढली, तर पुढे जाता जाता एक अचानकच ट्रक आला आणि त्या दादांचं तिथे ॲक्सिडेंट झाला। ॲक्सिडेंट झाल्यानंतर त्यांना म्हणजे जास्त काही लागलं नव्हतं, ते साईडला पडलेले। त्या ट्रकवाल्याने त्याला उचललं आणि हॉस्पिटलमध्ये नेऊन हे केलं, भरती केलं आणि त्यांच्या घरच्यांना फोन वगैरे केला। घरची आली आणि त्या पिरियडमध्ये जे पोलीसवाले वगैरे आलेले, कारण ॲक्सिडेंट केस झालेला। तेव्हा पोलीसवाल्याने विचारलं की ट्रकवाल्याने तुम्हाला ठोकलं का, काय झालं? तेव्हा ह्यांनी सांगितलं, बाबा चूक माझीच होती, अशी माझी संगती घटना घडलेली आणि असं झालेलं। त्याने जे काही स्टोरी झालेली ती सगळी सांगितली। आता अशा गोष्टीवर पोलीसवाले तर लक्ष म्हणजे हे करत नाही, त्यांनी पण ते तिथं स्टॉप केलं आणि त्यानंतर पुन्हा मध्ये एक दिवशी असंच त्यांचं अचानक आरे कॉलनीला जायचं झालं। तेव्हा त्या स्पॉटला गेले, तिथे एक लारीवाला होता। त्या लारीवाल्याला विचारलं की बाबा असा इथे एक बॅनर लागलेला मुलग्याचा, लाल टी शर्ट होते। तेव्हा ते बोलायला लागले की हो, त्या मुलग्याचा इथेच ह्याच रोडवर ॲक्सिडेंट झालेला आणि जागेवर तो ऑफ झालेला। तर तेव्हापासून तो आधीमध्ये कोणाला दिसतो, पण तो काही करत नाही, बोलत नाही, शांत उभा असतो। तर अशी घटना आरे कॉलनीमध्ये झालेली आहे आणि तुम्हाला देखील, तुमच्याकडे देखील असे आरे कॉलनीचे जे स्टोरी आहे तुमच्याकडे असेल तर नक्की सांगू शकता, कारण आरे कॉलनी इथे अशी घटना का घडते। बॅक स्टोरी अशी आहे की आरे कॉलनी हे खूप मोठं जंगल आहे आणि त्या जंगलामध्ये जास्त करून रात्री कोणी जात नाही। लोक प्रवास करायचं टाळतात, कारण इथे अशी हॉरर स्टोरी खूप लोकांसंगती घडलेली आहे आणि त्याचं बॅक रिझन हेच आहे की जंगल असल्यामुळे कोणाची मारामारी झाली, मर्डर झाला, तर ती लोक बॉडी उचलून इकडे तिकडे टाकून देतात आणि त्याच गोष्टी मग पुढे घडत राहतात। तर अशी स्टोरी आहे आरे कॉलनीची। तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला जरूर सांगा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ संगती, तोपर्यंत बाय बाय, थँक्यू, जय हिंद।